नमस्कार, आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज। अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू। नांदेड रोडवरील घटना। नांदेड अहमदपूर रोडवर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका 19 वर्षीय तरुण मोटरसायकल स्वाराचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक 2 जुलै रोजी घडली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। याविषयी मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 1 जुलै रोजी रात्री 8च्या सुमारास नांदेड अहमदपूर रोडवरील वृद्धा पार्टीजवळील आर्मी कॅम्पजवळ हा अपघात घडला। संतोष अंकुश सुरनर व 19 वर्ष राहणार सुनेगाव सांगवी तालुका अहमदपूर हा तरुण आपल्या मोटरसायकल क्रमांक MS 551236 वरून सुनेगाव सांगवी गावाकडून नांदेड अहमदपूर नॅशनल हायवेवरून अहमदपूरकडे शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल असलेल्या पेशंटसाठी जेवणाचा डबा घेऊन येत असताना एका अज्ञात वाहनाने त्याला दिनांक 1 जुलै रोजी रात्री 8च्या दरम्यान जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की राहुल रस्त्यावर फेकला गेला आणि त्याला गंभीर दुखापत झाली। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि संतोषला शासकीय रुग्णालयात अहमदपूर येथे उपचारासाठी दाखल केले। डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने प्रथमोपचार करून शासकीय जिल्हा रुग्णालय लातूर येथे पाठविण्यात आले। येथे उपचार सुरू असताना मात्र डोक्याला आणि शरीराच्या इतर भागांना झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्याला वाचवता आले नाही। उपचारादरम्यान दिनांक 2 जुलै रोजी रात्री त्याचा मृत्यू झाला। मयताच्या नातेवाईक आणि घरच्यांकडून फिर्याद आली नसल्याच्या कारणामुळे अहमदपूर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून सदरील वाहन हे अवैध वाळू वाहतुकीचा हायवा होता असे नागरिकांतून बोलले जात आहे। या घटनेमुळे नॅशनल हायवे रोडवरील रात्रीच्या वेळी सुरक्षित प्रवासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले, अहमदपूर। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज। अशाच ताज्या घडामोडींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।